नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाची आणि अडचणीची आधीच जाणीव व्हावी असे कोणाला वाटत नाही, पण काही निवडक आणि भाग्यवान लोक अशा संकेतांवर लक्ष देतात आणि वाईट प्रसंग टाळू शकतात. जे भक्त स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतात आणि महाराजांशी अंतःकरणापासून जोडलेले असतात त्यांना महाराज संकटांबद्दल वेळोवेळी सूक्ष्म मार्गदर्शन करत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की एखादे संकट येण्याआधी महाराज आपल्याला कोणत्या संकेतांद्वारे गुप्त मार्गदर्शन करतात. संकटाआधी मिळणारे संकेत हे आपल्याला कधी स्वप्नांमधून, कधी अंतप्रेरणेतून, तर कधी आजूबाजूच्या घटनांमधून उमगतात. अस्वस्थता वाटणे, आपल्याला अचानक मनामध्ये अशांती वाटू लागते, बैचेनी वाढते, काही चुकीचे होणार आहे असे वाटू लागते. अचानक एखाद्या गोष्टीबद्दल मन चिंताग्रस्त होते, जणू काहीतरी वाईट घडणार आहे असे वाटते. हा अंतप्रेरणेचा इशारा असतो. घरामध्ये शांततेचा अभाव जाणवतो. कुठलेही स्पष्ट कारण नसताना घरात वादविवाद वाढतात, शांतता नष्ट होते. सतत भयंकर, गोंधळलेली, नकारात्मक स्वप्ने पडतात. पूजा किंवा जप यामध्ये व्यत्यय येऊ लागतो. जसे की पूजा करताना आपले मन एकाग्र होत नाही, अचानक पूजा करताना झोप येऊ लागते, डोके दुखते, कंटाळा येतो. स्वामींच्या नामस्मरणात मन लागत नाही, सेवा करताना कंटाळा येतो. एकामागून एक अडचणी येतात. साधे कामसुद्धा यशस्वी होत नाही. अपेक्षित व्यक्ती मदत करत नाही. आर्थिक, कौटुंबिक, मानसिक त्रास सुरू होतो. मनामध्ये वारंवार सावध राहा किंवा थांब असे येऊ लागते. काही निर्णय घेण्याआधी मनातून सतत नकार मिळू लागतो. एखादे काम सुरू करताना मन खटकते. एखाद्या व्यक्तीशी बोलताना विचित्र भावना मनामध्ये निर्माण होते. याशिवाय एखादी चूक आपल्याकडून पुन्हा पुन्हा होते आणि संधी असूनही सुधारली जात नाही. यामधील किंवा इतर कोणतेही नकारात्मक संकेत जर तुम्हाला मिळाले तर अशा वेळेला गोंधळ न घालता शांतपणे स्वामींचे नामस्मरण करावे, मनन आत्मपरीक्षण करावे. सतत वाईट स्वप्ने पडत असल्यास सावध राहावे आणि एखाद्या जाणकार व्यक्तीशी याबाबत चर्चा करावी किंवा स्वतः स्वामींनाच मार्गदर्शन करण्याची विनंती करावी. आपले मन, शरीर किंवा घराच्या ऊर्जेमध्ये अडथळा निर्माण झाल्यास असे नकारात्मक संकेत मिळत राहतात. त्यामुळे तात्काळ आपली साधना, नामस्मरण, घरशुद्धी, पवित्रता यांकडे लक्ष द्यावे. घराच्या ऊर्जेची शुद्धी करावी. गोमूत्र शिंपडावे. तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही घरात शिंपडू शकता किंवा तारक मंत्राची विभूती घरामध्ये फुंकावी. घरामध्ये सतत स्वामींचे नामस्मरण चालू ठेवावे. अचानक एकामागून एक अडचणी येत असल्यास ही एका मोठ्या संकटाची चाहूल असते. अशा वेळेला कोणताही निर्णय घेण्याआधी किंवा आपल्या कामामध्ये थोडा वेळ थांबावे. स्वामींना नम्र विनंती करावी की स्वामी, जर काही चूक होत असेल तर मला थांबवा, मला योग्य मार्गदर्शन करा. स्वामी कोणतेही संकट येण्याआधी आपल्याला संकेत देतात. त्यांची पद्धत अत्यंत सूक्ष्म आणि आध्यात्मिक आहे. महाराजांचे संकेत कसे समजावेत? सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर संपूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. जो भक्त रोज नामस्मरण, सेवा आणि सच्च्या भावनेने भक्ती करतो त्याचे अंतःकरण संवेदनशील झालेले असते. अशा भक्ताला वाईट घडण्यापूर्वी एक प्रकारची वॉर्निंगच मिळते. काही वेळा हे मनात येणारे वाक्य असू शकते, जसे की थोडे सावध राहा, हे योग्य वाटत नाही, किंवा आपण थोडे थांबावे. हे सगळे अनपेक्षित वाटते, पण जेव्हा आपण या प्रेरणेकडे गांभीर्याने पाहतो तेव्हा संकट टळू शकते. हेच असते स्वामींचे गुप्त मार्गदर्शन. महाराजांच्या कृपेने आपल्या भोवती एक अदृश्य संरक्षण तयार होते. या संरक्षणामुळे अपघात टळतात, गंभीर आजार सौम्य होतात, संकटे टोकापर्यंत पोहोचत नाहीत. जसे की एखादा भक्त ऐनवेळी ट्रेन पकडण्यास उशीर करतो आणि नंतर कळते की ती ट्रेन अपघातग्रस्त झालेली आहे. हा केवळ योगायोग नसतो, तर स्वामींचा अदृश्य हस्तक्षेप असतो. स्वामी संकट येण्याआधी सूचक इशारे देतात, जसे की मन अस्वस्थ होणे, विचित्र स्वप्न, पूजा अर्चनेमधील अडथळे, अचानक होणारे नुकसान. हे इशारे मिळाल्यावर जो भक्त जागरूक राहतो तो त्या संकटांचा मुकाबला करण्यास तयार होतो आणि वाचतोही. भक्तांना अनेक वेळेला अनुभव येतो की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा कुठला तरी अनपेक्षित मार्ग उघडतो. हे सर्व योगायोग नसतात, तर स्वामींची कृपादृष्टी असते. महाराज आपल्याला एखाद्या संकटापासून वाचवण्यासाठी आपल्या अंतर्मनातून योग्य विचार करायला लावतात. जसे की हे काम करू नकोस, या व्यक्तीपासून दूर राहा, किंवा आता बाहेर जाऊ नकोस. अशा अंतप्रेरणा अनेकदा आपल्याला अनर्थापासून वाचवतात. अनेक भक्तांना अनुभव आहे की स्वामी हे संकटाच्या क्षणी कोणा ना कोणाच्या तरी रूपामध्ये येऊन मदत करतात. हे सर्व अनुभव भक्तांच्या जीवनामध्ये स्वामींच्या जिवंत उपस्थितीचा पुरावा आहे. संकटाच्या वेळी आपल्या पुण्याची शिल्लक उपयोगात आणली जाते. ज्याने सातत्याने सेवा, जप, दान, साधना केलेली आहे त्याला संकटावेळी संरक्षण मिळते. पुण्यशक्तीची शिल्लक स्वामींच्या हस्ते भक्ताच्या उपयोगात येते. स्वामी फक्त भक्ताचेच नाही तर त्याच्या कुटुंबाचेही संरक्षण करतात. जे भक्त सतत स्वामींचे नामस्मरण करतात, स्वामींच्या संगतीमध्ये राहतात, सेवा करतात, त्यांच्यावर संकटाचा परिणाम कमी होतो. कारण स्वामींच्या सेवेमुळे मिळालेली शक्ती, सकारात्मक ऊर्जा आपल्याला संकटाशी लढण्याचे सामर्थ्य देते.
स्वामींचे सर्वात मोठे रक्षण म्हणजे संकट येण्याआधीच ते नष्ट केले जाते. आपल्याला त्याची जाणीवही नसते. जसे की अपघात होण्याची वेळच टळते, बिघडणारे काम अचानक सुधारते. अशा पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांचे संरक्षण करतात. संकटे येण्याआधी त्याचे इशारे देतात. जर आपण महाराजांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर त्याचे परिणाम आपल्या जीवनावर गंभीर स्वरूपाचे होऊ शकतात. स्वामी आपल्याला जे इशारे देतात, जर ते दुर्लक्षित केले तर साधे टळू शकणारे संकट वाढू शकते. अपघात, आजार किंवा मानसिक धक्का मोठा होऊ शकतो. इशाऱ्यानंतरही जर आपण योग्य निर्णय घेतला नाही तर आपले पुण्य संकट वाचवण्यासाठी वापरले जाते. जर सतत दुर्लक्ष केले तर पुण्यसंचयही संपतो. यामुळे पुढील संकटांमध्ये रक्षण मिळणे कठीण जाते. स्वामींनी दिलेला इशारा म्हणजे दैवी मार्गदर्शन आहे. जर ते ऐकले नाही तर आपल्या अंतःकरणातील श्रद्धा कमी होते. मोह, अहंकार, चुकीच्या सवयी वाढतात. साधना आणि सेवाही मागे पडते. काही वेळेला आपले या संकेतांकडे केलेले दुर्लक्ष हे आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबावरही परिणाम करते. जसे की स्वामींनी वारंवार इशारा देऊनही आपण चुकीच्या निर्णयावर ठाम राहिलो तर त्याचा त्रास संपूर्ण घराला होतो. स्वामींचा उद्देश आपल्याला शिक्षा देणे नसतो, पण आपल्या चुकांमधून आपल्याला शिकवणे हाच त्यांचा उद्देश असतो. अशा वेळेला त्यांच्या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर संकट येते. त्यातून भक्ताला अनुभवाने शिकवले जाते. पुन्हा अशा चुका न होणे हीच पुढे गुरुकृपा ठरते. स्वामी जेव्हा पाहतात की आपण त्यांच्या सूचनांकडे वारंवार दुर्लक्ष करतो आहे, अशा वेळेला काही काळ त्यांचे सूक्ष्म मार्गदर्शनही थांबते. हे आपल्यासाठी अधिक धोकादायक असू शकते. त्यामुळे स्वामींच्या इशाऱ्यांकडे गंभीरतेने पाहणे, स्वतःच्या जीवनाचा अभ्यास करणे आणि स्वामींच्या नामस्मरणात, सेवेमध्ये सातत्य ठेवणे हे अत्यावश्यक आहे. स्वामींचे संकटाविषयीचे सूक्ष्म मार्गदर्शन आपल्यालाही मिळावे यासाठी आपण काय केले पाहिजे? जर आपले मन वाईट विचारांनी, शंकेने आणि गर्वाने भरलेले असेल तर स्वामींचे मार्गदर्शन ओळखता येत नाही. सातत्यपूर्ण भक्ती आणि सेवा आवश्यक आहे. महाराज हे सतत नामस्मरण करणाऱ्यांवर आणि निस्वार्थ सेवा करणाऱ्यांवर विशेष कृपा करतात. ज्यांची सेवा उपासना ही अल्पकाळाची किंवा फक्त गरजेनुसार असते, त्यांना हे मार्गदर्शन तितके स्पष्ट मिळत नाही. स्वामींवर पूर्ण विश्वास न ठेवता आपल्याला सगळे समजते असे वाटणाऱ्यांना स्वतःचे निर्णयच पुढे अपयशी करतात. स्वामींचे मार्गदर्शन नेहमी स्पष्ट शब्दातच असेल असे नाही, तर कधी स्वप्नामध्ये, कधी मनाच्या भावनांमध्ये, तर कधी एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या बोलण्यातून हे संकेत मिळू शकतात. पण हे संकेत ज्यांना लक्षपूर्वक निरीक्षण करण्याची सवयच नाही त्यांना हे लक्षातच येणार नाही. जीवनामध्ये चांगली संगत असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण अनुभवी भक्तांची संगत आपल्याला स्वामींचे मार्गदर्शन, स्वामींचे इशारे ओळखण्यात मदत करते. यांच्याशिवाय आपण अनेकदा भ्रमात राहतो. स्वामी हे फक्त आपल्याला संकटातच नाही तर रोजच्या जीवनातही मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष म्हणजे आपलीच घसरण आहे. त्यामुळे आपण नेहमी सतर्क असावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्याला संकट येण्याआधीच कसे सूक्ष्म आणि अप्रत्यक्ष पद्धतीने इशारे देतात आणि या संकेतांकडे आपण जर दुर्लक्ष केले तर त्याचे काय दुष्परिणाम होतात. स्वामींचे हे संकेत ओळखण्यासाठी श्रद्धा आणि सततचे नामस्मरण, सेवा, उपासना आवश्यक आहे. स्वामींचा संकेत हा दैवी इशारा असतो जो भक्ताला योग्य वेळेमध्ये सावध करतो, वाचवतो. पण जो भक्त अहंकार, संशय किंवा हलक्या फुलक्या वृत्तीने वागत राहतो त्याचे मन हे संकेत समजू शकत नाही आणि तेव्हा संकट आल्यावर पश्चाताप करावा लागतो. म्हणूनच संकट येण्याआधी सतत डोक्यामध्ये काहीतरी विचित्र, वेगळे विचार यायला लागतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नये. ते स्वामींचे गुप्त मार्गदर्शन असते. आपले काम आहे की हे संकेत ओळखणे, त्यावर विश्वास ठेवणे आणि त्यानुसार कृती करणे. ज्याने हे गुप्त मार्गदर्शन समजून घेतले त्याचे जीवन संकटांपासून वाचते, सेवा भक्तीमध्ये स्थिर राहते आणि स्वामींच्या कृपेचा अखंड अनुभव घेता येतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.